पोलिसांनी इंद्रपालचे डोके आणि धड ताब्यात घेऊन पंचनामा करून पोस्टमार्टमसाठी पाठवलं. त्यानंतर ते ठाण्यात परतले आणि इंद्रपालच्या बेपत्ता प्रकरणाला खून करून मृतदेह लपवण्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवला. आता पोलीस हे जाणून घेऊ इच्छित होते की इंद्रपाल आणि टिंकू यांच्यात एवढी घनिष्ठ मैत्री असताना टिंकूने इंद्रपालचे तुकडे का केले? टिंकूने इंद्रपालचा खून नेमका कशासाठी केला? आणि या हत्येमागे शशीबालाची भूमिका किती खोलवर होती? डोकं वेगळं करण्यामागे फक्त भीती होती की पुरावे नष्ट करण्याचा कट? ही हत्या अचानक झाली की आधीच ठरवलेली योजना होती? या सगळ्या प्रश्नांचं थरारक सत्य उघड होईल. संपूर्ण सत्य ऐकण्यासाठी ऐकत रहा या क्राईम स्टोरीचा पुढचा भाग.